नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरिसे। आता श्रवणेंद्रियासाठी सुकाळ झालेला आहे, कारण त्याला आज गीतारूपी द्रव्याचा ठेवा उघडा होत आहे। जी गोष्ट स्वप्न म्हणून केवळ काल्पनिक वाटत होती ती आज खरोखर सत्य ठरत आहे। आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजू किरीटी परिसत असे। मुळात विशेष अध्यात्म विचाराचा, त्यात वक्ते प्रत्यक्ष भगवान जगदीश्वर श्रीकृष्ण, तशात श्रोतेही भक्त श्रेष्ठ अर्जुन। जैसा पंचमाला सुगंधू, ही परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला झाला विनोदू कथेचा ये। जसा कोकिळेसारखा पंचमेचा सूर, त्याला मधुर सुवास आणि गोड रुची, या तिघांचा मोहक संयोग घडून यावा, तसाच हा गीतेतील कथाप्रसंग मोठ्या आनंदाचा झालेला आहे। कैसी यागळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो काजपते श्रोतयांची फळाली। केवढं सुदैव आहे पहा, आपल्याला अमृताची गंगाच लाभलेली आहे। खरोखर श्रोत्यांच्या जपाचे आणि तपाचे फळ आज प्राप्त झालेलं आहे। आता इंद्रिय जात आघवे, तेही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आता सर्व इंद्रियांनी फक्त श्रवण इंद्रियामध्ये जावं आणि हा गीता नावाचा कृष्णार्जुन संवाद याचा रस सेवन करावा। हा अतिसुवती प्रसंगे, सांडुनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते। पण हा लगडपणाचा पाल्लाळीक सोडून मी आता कथा सांगण्यास सुरुवात करतो। या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन हे दोघे बोलत आहोत। ते वेळी संजीव राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतू असे। त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, अर्जुन हा निर्मळ गुणांचा आणि दैवी संपत्तीने मंडित असलेला आहे, कारण श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलत असतात। जे न सांगेची कृतया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकेशी, जे न सांगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनशी बोलतो। श्रीकृष्णाने आजपर्यंत आपला पिता वसुदेव, माता देवकी, भाऊ बळीराम यांनाही जे गहन तत्व सांगितलेलं नव्हतं ते आज अर्जुनाला कथन केलं। देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची याथे। अहो देवी लक्ष्मी इतकी जवळची, पण तिलाही जे प्रेमसुख लाभले नाही ते श्रीकृष्ण प्रेमाचे खरे तत्व यालाच मिळाले आहे। सनकादिकांची या आशा, वाढिनल्या होतिया कीर भववसा, परी त्याही येणे माने यशा येतीचे ना। सनकादिक योग्यांना अशा आशा होत्या की ईश्वराचं प्रेम पूर्णपणे आम्हाला मिळेल, पण त्यांनाही अर्जुनाच्या तोडीचे यश मिळाले नाही। या जगदीश्वराचे प्रेम हेच दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले। या जगन्नायक प्रभूच अर्जुनाविषयीचं प्रेम केवळ तुलनेच्या पलीकडचं आहे। अहो या अर्जुनाचे हे केवढे सामर्थ्य आणि केवढी पुण्याई। हो का जयाची या प्रीती, अमूर्त हाला व्यक्ती, मज एक वंकी यांची स्थिती आवडतू असे। जणू काय प्रत्यक्ष निराकार असलेला परमेश्वर याच्याच करता साकार होऊन अवतरला आहे। खरे तर मला हे दोघे एकरूपच वाटतात। एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थाशी नाकळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना। एरवी जो योग्यांना सुद्धा सापडत नाही,
वेदाच्या अर्थाला कधी समजला नाही आणि ध्यानधारणेची दृष्टी ज्याला पाहू शकत नाही, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवने माने सकृप झाला आहे. हा आत्मस्वरूप अनादि आणि निर्विकार असूनही पहा या अर्जुनाविषयी किती प्रेमळ आणि सुहृदय झालेला आहे, कृपाळू झालेला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याचे आवडी आवरला असे. हा श्रीकृष्ण त्रैलोक्य रूपी वस्त्राची जणू काय घडीच आणि आकारादी विकारांच्या पलीकडचा असूनही हा अर्जुनाच्या आवडीने कसा आपल्या आहारी आलेला आहे. श्री भगवानुवाचु इमं विवसते योगं प्रोक्तवानं अव्ययं विवस्वान् मनवे प्राहु मनोरिश्वा कवी अब्रवीतु. श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी व कधी क्षीण न होणारा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो मनवला आणि मनूने तो इक्ष्वाकुला सांगितला. मग देव म्हणे पांडू सुता हाची योगू आम्ही व्यवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. व श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हाच योग आम्ही पूर्वी सूर्याला कथन केला होता आणि त्या गोष्टीला फारच दिवस होऊन गेले. मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. मग त्या सूर्याने हा योग मनूला सांगितला. मनूने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुशी उपदेशिली ऐशी परंपरा विसारली आद्य हे गा. मनूने स्वतः ही योग स्थिती संपादन केली आणि तिचा उपदेश इक्ष्वाकुला दिला. याप्रमाणे या योगाचा पूर्ण इतिहास आलेला आहे. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले निहमता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षी जाणत होते, परंतु कालांतराने हा योग लुप्त झाला. मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. पूर्वी या योगाचं अनेक राजांना ज्ञान होतं, परंतु या सांप्रतच्या काळी या योगाला जाणणारा कोणी दिसत नाही. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. प्राणी वासनांच्या भरीस पडली आणि देहबुद्धीच्या नादी लागून त्यांना या आत्मज्ञानाचा विसर पडला. अवितनाथिली आस्था बुद्धी विषय सुखाची परमावधी जीव तैसा उभादी आवडे लोका. आत्मनिष्ठेची भावना ठाम नसली म्हणजे विषय सुखाची पराकाष्ठा अशी वाटू लागतं. लोकांना संसारात घडणाऱ्या घडामोडी आपल्या प्राणासारख्या प्रिय होऊन जातात. ये रवी तरी खवने यांच्या गावी पाटा उभे काय करावी सांगे जाथेंदारवी काय आथे. ज्याप्रमाणे दिगंबर जैनामध्ये वस्त्र विरहित ते साधू राहतात, अशा साधूंच्या गावामध्ये कपड्यांचं काय काम किंवा जन्मांधाला सूर्याची किंमत काय सांग बरे. का बहिरयांच्या स्थानी कवन गीता ते मानी ही कोल्ह्या चंदनी आवडी उपजे. ज्या ठिकाणी सर्वच बहिरे आहेत अशा ठिकाणी किती जरी सुंदर गायलं तर त्याचा काय उपयोग. किंवा कोल्ह्यांना कधी चंदनाविषयी प्रेमादर वाटत नाही. वै चंद्रोदया रोते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती. किंवा चंद्रोदयापूर्वीच ज्यांच्या डोळ्यांना दिसेनाशे होते ते कावळे चंद्राला कसे काय ओळखतील. तैशी वैराग्याची शेवने देखती जे विवेकाची भाषा नेनते ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याचप्रमाणे जे वैराग्याच्या गावाला कधी गेलेच नाहीत, ज्यांना विवेक हा शब्द सुद्धा ठाऊक नाही, ते मूर्ख लोक माझ्या परमात्म स्वरूपाला कसे काय पोचणार. कैसा नेनू मोह वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगू हा लोपला लोकी. हा मोह कसा पसरला काही सांगता येणार नाही, पण या मोहामुळेच पुष्कळ काळ वाया गेलेला आहे आणि या लोकात कर्मयोगाचा लोप होऊन गेला.
सोयैवायं मयाति अद्यो योगा प्रोक्ता पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेत्ति रहस्यं हेतदुत्तमम्. तो हा पुरातन कर्मयोग मी तुला आज सांगत आहे. तू माझा भक्त आणि जीवलग मित्र आहेस म्हणून हे उत्तम रहस्य मी तुला सांगितले. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. तोच कर्मयोग आम्ही तुला आज सांगितलेला आहे. आता सर्व संशय टाकून दे. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणून या. हे कर्मयोगाचे तत्व म्हणजे माझ्या जीवीचे गूढ आणि घन असे रहस्य आहे. तेही मी तुला गुप्त राखलेले नाही कारण तू माझा फारच आवडता आहेस. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. हे धनुर्धर अर्जुना, तू म्हणजे साक्षात प्रेमाचा अवतार आहेस, भक्तीचा प्राण आहेस आणि मैत्रीचे जीवन सर्वस्व आहेस. तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वंचू जाऊ जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही. तू श्रद्धेचा जणू आगर आहेस. मग तुझ्याशी मला थापा मारण्यात काय असेल आहे. म्हणून जरी आम्ही युद्धभूमीवर थाटलो असलो तरी नाविक हे सहावे गाजाव्यजीही न धरावे परी तुझे अज्ञान तू हरावे लागे आधी. तरी क्षणमात्र हे बाजूस सारून आणि गडबड आवरून तुझे शंका निरसन करून मोह झाडून टाकणे अत्यंत महत्वाचे आहे. अर्जुन उवाचु अपरं भवतु जन्म परं जन्म विवशतः कथमेतद्विजानीयां त्वमद्यो प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार प्राचीन काळचा आहे. असे असून सुद्धा तुम्ही त्याला हा योग पहिल्यांदा सांगितला. हे मी कसं काय ओळखावं. तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपली याचा स्नेहो करी येथ विस्मयो काय उधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, अहो श्रीकृष्ण, आईने आपल्या मुलावर प्रेम केले तर त्यात आश्चर्य कसले. तुम्ही तर कृपासागर आहात. तू संसार सरांताची सावली अनाथ जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. तुम्ही तर संसारामध्ये दमलेल्याची शिनलेल्यांची शीतळ अशी सावली आहात आणि विश्रांती स्थान आहात, प्रत्यक्ष माऊली आहात. तुमच्या कृपेने आम्ही जन्माला आलेलो आहोत. देवा पांगुळ एका देवजे तरी जन्मोनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा, एखाद्या बाईने जर पांगळ्या मुलाला जन्म दिला आणि त्याच्या जन्मापासूनच त्याचा जंजाळ सहन करावा तसेच आमच्याविषयी तुम्हाला करावे लागत आहे. पण या तुमच्या गोष्टी तुमच्याच समक्ष काय सांगाव्यात. आता पुशेन जे मी काही तेथ निखे चित्त देई देवीची देवे कोपावे ना काही बोला एका. देवा, आता ऐका, माझ्या प्रश्नाकडे चांगले लक्ष द्या आणि माझ्या बोलाचा कृपा करून राग धरू नका. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे गमज चित्ता मानेची ना. तुम्ही जी मागची गोष्ट सांगितली की विवश सूर्याला तुम्ही कर्मयोगाचं रहस्य सांगितलं, ही गोष्ट माझ्या मनाला काही पटत नाही. जे तो विवसतू म्हणजे काही ऐसे वजलाही ठाऊवे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशला. कारण तो विवस्वत कोण होता हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा माहित नाही. असं असताना तुम्ही त्याला उपदेश केला म्हणता, हे कसं काय. तो तरी ऐक जे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणून आई मातुचा विसंवादू. तो विवस्वत फार काळापूर्वी होऊन गेला असं ऐकण्यात आलेलं आहे आणि तुम्ही श्रीकृष्ण तर आजचे आहात म्हणून ही तुम्ही सांगितलेली गोष्ट थोडीशी असंबंध वाटते. देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेनिजे हे लटिके केवी म्हणजे की हेळा. देवा, तुमचे चरित्र आम्हाला अगम्य आहे. ही गोष्ट खोटी आहे, लटकी आहे असं एकदम म्हणावं तरी कसं. परी हेची मातू आघवी मी परी ऐशी सांगावी
जे तुवाची ते यारवी उपदेशू केला. तेव्हा तुम्ही त्या विवस्वताला आणि सूर्याला जो उपदेश केला होता ही गोष्ट मला समजेल अशा रीतीने सांगा. श्री भगवानुवाचु बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुनो तान्यहं वेद सर्वाणि न त्वं व्यथो परंतपो. श्री भगवान म्हणाले, हे शत्रूला ताप देणारे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, ते सर्व मी जाणतो, तू मात्र हे जाणत नाहीस. तव श्रीकृष्ण म्हणे पांडुसुता, तो विवसतू जय होता, तै आम्ही नसो ऐशी चित्ता प्रतिती तुझ. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, तो विवस्वत सूर्य जेव्हा होता तेव्हा आम्ही नव्हतो असे तुझ्या मनाला वाक्य आहे. तरी तू गाही नेनशी वै जन्मे आम्हा तुम्हाशी, बहुते गेली परिणस्मर्शी आपुली तू. अरे अर्जुना, तुझे आणि आमचे पूर्वी पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला त्याचं स्मरण नाही. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे, ते समस्तही स्मरे धनुधरा. पण मला मात्र ज्या ज्यावेळी मी जो जो अवतार धारण केला तो चांगल्या प्रकारे माझ्या लक्षात आहे. अजोऽपि सन्नवे आत्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठायो संभवाम्यात्ममायया. मी जन्मरहित आहे, ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही, या सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजूनही परिसंभवे प्रकृती योगी. मी जरी जन्मरहित असलो तरी मायेमुळं मी जन्म घेतो आणि म्हणून मला या मागच्या सर्व गोष्टींची आठवण आहे. माझे अव्यत्व तरी न नशे, परी होणे जाणे एक दिशे, ते प्रतिबिंबे मायावशे स्वस्वरूपी. मी जरी जन्म घेतला तरी माझे जे मूळचे निराकार अमूर्तत्व आहे त्याला भंग होत नाही. मी अवतरतो आणि मग निजामाला जातो. या प्रकारचा एक भास माया गुणाने माझ्या आत्मस्वरूपात होत असतो. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीन वैसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे रवी नाही. माझ्या स्वतंत्रपणामध्ये अगदी थोडा सुद्धा उणेपणा येत नाही. माझ्या अवतार काळात मी जो कर्माधीन दिसतो तोही भ्रांतीमुळेच. ही जर भ्रांती दूर झाली तर मी आपल्या स्वस्वरूपातच निराकार आणि निर्गुण स्वरूपानं स्थित असतो. जे एकची दिशे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, हे रवी काय सो विचारे तुझे आहे. एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात त्याला कारण आरसा, पण आरशात जर प्रतिबिंब दिसली तरी विचार केला तर लक्षात येतं की प्रतिबिंब रूप दुसरी वस्तू ही खरी नसते. तैसा मूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जै अधिष्ठी, तै साकारपणे नटी कार्या लागी. त्याप्रमाणे हे अर्जुना, मी स्वतः अमूर्त आहे, परंतु जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही कार्यासाठी म्हणून मला साकारपणे रूप घ्यावं लागतं. यदा यदा हि धर्मस्यु ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्यु तदात्मानं सृजाम्यहम्. कारण हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म बोकाळतो, त्या वेळी मी स्वतःला जन्म घेतो किंवा मी अवतार घेत असतो. जे धर्मजात आघवे, योगी युगी मी याची रक्षावे, ऐसा ओघो हा स्वभावे आद्यो असे. कारण प्रत्येक युगामध्ये धर्माचे रक्षण मी करावे हा क्रम मुळापासूनच निर्माण झालेला आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणे नाठवी, जे वेळी धर्माती अभिभवी अधर्म हा. यासाठी ज्या ज्यावेळी अधर्माचा धर्मावर पगडा बसतो त्याच्या वेळी मी आपले जन्मरहित्व बाजूला सारून अमूर्तत्वही मनात आणत नाही आणि त्यावेळेला अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचे संरक्षण करणे
आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तसेच धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगी युगी जन्म घेत असतो. ते वेळी आपुल्याचे कैवारे मी साकारू होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. ज्यावेळी धर्मनिष्ठांचा कैवार घेऊन मी साकार रूप होऊन अवतरतो आणि मग अज्ञानाच्या अंधारास गिळून टाकतो. अधर्माची अवधी तोडी दोषांची नेली फेडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. अधर्माची सत्ता तोडून टाकतो, दोषाला हाकलून देतो आणि साधुपुरुषाच्या हातून सुखाची गुढी उभारतो. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू दिवशी धर्माशी नीतीशी शेष भरी. असुर कुळांचा नाश करतो, साधूंचा मान उजळवतो आणि धर्म नीती यांना एकत्र आणून त्यांच्यावर पुण्याक्षता उधळतो. मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी झाडून विवेकाचा दिवा उजळतो आणि असे झाले म्हणजे योगी लोकांना तो काळ दिवाळीसारखा वाटतो. योग्यांनाही तर निरंतर दिवाळी होऊन जाते. सो सुखे विश्व कोंदे धर्मचे जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकाची. आत्मसुखाने सर्व विश्व भरून जाते. जगात धर्मावाचून दुसरे काहीच आढळत नाही आणि सर्व भक्त मंडळी सात्विक भक्तीने ओतप्रोत भरून जातात. तै पापांचा चळू फिटे पुण्याची पहाट फुटे तै मूर्ती माझी प्रकटे पांडू कुमरा. अर्जुना, ज्यावेळी मी साकार होऊन अवतार धारण करतो तेव्हा पापांचे पर्वत नष्ट होतात आणि पुण्याची पहाट उजाडते. ऐशिया ताजा लागी अवतरे मी युगी युगी परी ह्याची ओळखे जो जगी तो विवेकिया. तेव्हा याच प्रकारच्या कार्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करीत असतो आणि हे रहस्य ज्याने ओळखले तोच या जगात खरा विवेकी आहे असे समजावे. जन्म कर्म तमे दिव्यमेवं यो व्यक्ती तत्वता चेष्टा देह पुनर्जन्म नैति मामिति सुवर्ण. माझे या प्रकारचे दिव्य जन्म आणि कर्मे जो बरोबर जाणतो तो हे अर्जुना देह त्यागानंतर पुन्हा जन्माला न येता मलाच येऊन मिळतो. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि अक्रिय असूनही कर्माचे आचरण करतो. याचे खरे रहस्य जो ओळखतो तो विकारांना बळी न पडता जाणतो आणि तोच खऱ्या अर्थानं परममुक्त आहे असे जाणावे. तो चालिला संगे न चले देहिता देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. असा पुरुष संसारात असला तरी कर्मबंधाने भ्रष्ट होत नाही आणि देहधारी असूनही देहभावाने बांधला जात नाही आणि यथाकाळ देह पंचतत्वात विलीन होऊन गेला म्हणजे तो पुरुष माझ्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो. वीतराग वै क्रोधा मुन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पुता मदभाव मागतः. आसक्ती भय आणि क्रोध टाकून देऊन मतपरायण होऊन माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक ज्ञानरूप तपाने पावन होऊन माझ्याच स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत. ये रवी परापर न शोचते जे कामना शून्य होते वाटा केवेळी न वसती क्रोधाची या. सामान्यतः जे झाल्या गेलेल्याचा शोक करीत नाहीत, जे निष्काम होतात आणि क्रोधाच्या वाटेसही जात नाहीत. सदा मी याची आथिले माझी या सेवा जी आली ही आत्मबोधे तोषले वितरागजे. जे माझ्या स्वरूपाने भरलेले आहेत, माझ्या सेवेकरता जिवंत राहतात आणि निर्विकार होऊन आत्मज्ञानाचा आनंद उपभोगतात. जे तपो तेजाची या राशी की एकायतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. जे महातपस्वी आणि जपी आहेत किंवा ज्यांनी सर्व आत्मज्ञानाचे आपल्या ठिकाणी एकीकरण करून घेतलेलं आहे ते मद्भावास आले मी तेची ते होऊने ठेले
ते मज तया उरले पदर नाही. ते सहजच माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळतात. ते आणि मी एकच होऊन जातो. आमच्यात कोणताही आडपडदा राहत नाही. सांगे पितळेची गंधी काळिक, जै फिटली होय निशेष, तै सुवर्ण काही आणिक जोडू जायजे. अरे असे पहा, पितळेचा काळपटपणा समोर निघून गेला तर मग सोने मिळवण्याच्या हव्यासात विशेष अर्थ तो काय राहणार. तैसे यमनी मी कडसले, जे तपो ज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले येत संशयो कायसा. त्याप्रमाणे यमनियमाने तावून जे तपरूपी ज्ञानाने चोख झालेले आहेत ते माझ्या स्वरूपाला पावले, याविषयी शंका कशाला हवी. हे यथा मम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. अर्जुना, जे ज्या हेतूने माझ्याकडे येतात त्यांना तसल्याच प्रकारची फळ मी देतो. लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करीत असतात. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. साधारणपणे जे माझी जशी सेवा करतात त्यांच्याशीही मी त्याच प्रकारे वागत असतो. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. तू लक्षात ठेव की या मनुष्य कोटीला स्वभावताच माझ्या ठिकाणी भक्ती असते. परी ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदाशी आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. परंतु अज्ञानामुळे मनुष्याला त्यांची बुद्धी फिरली आहे आणि या कारणाने त्यांना अनेकत्वाचा भास वाटत असतो. मनवनी अभेदी भेदू देखती, यया नाम्या नामे ठेवती, देवी देवो म्हणती अचर्चाती. यामुळे सर्वत्र एकच असलेल्या वस्तूतही यांना अनेक प्रकार दिसतात. ज्याला नाव नाही अशा आत्मतत्वाला ते अनेक प्रकारच्या नावाने संबोधतात. याला देव म्हणतात, याला देवी म्हणतात आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी नावं ठेवून त्यांची आराधना करीत राहतात. जे सर्वत्र सदा सम, तेच विभाग अधुमत्तम, मती वशे संभ्रम विवंचिते. जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी आणि सर्व काळी सारखेच असते, त्यांच्यात उच्च नीच असा भेद नसतो, पण यांच्या मनातील कल्पना अनेक प्रकारचे घोटाळे निर्माण करीत असते. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं यजन्तैव देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्मफळाची इच्छा करणारे लोक या लोकी देवतांची पूजा करतात, कारण या मनुष्य लोकी तशा कर्माची सिद्धी लवकर मिळत असते. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारच्या कामना मनामध्ये धरून योग्य विधी विधानाने ते आपल्या आवडत्या अनेक प्रकारच्या देवदेवतांची आराधना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. मग त्यांचे जे जे काही मागणे असेल ते त्यांना त्याच्या वेळेला प्राप्त होत असते, पण ते सर्व केलेल्या कर्माचे फळ असते हे तू निश्चितपणाने समजून घे. वाचुनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोके. हे रवी, येथे देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणीच असू शकत नाही. मनुष्य लोकांमध्ये कर्मच काय ते एकच फळदायक आहे. क्षेत्री क्षेत्री जे पेरजे, ते वाचुनी आनन निपजे, कहा पाहिजे त्याची देखिजे दर्पणाधारे. शेतात जे पेरावे तेच उगवते किंवा जे पाहावे तेच आरशामध्ये दिसते. ना तरी करी या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरती, पडी साधू होऊन उठी निमित्त योगी. किंवा डोंगर कपारीच्या तळाशी जे बोलावे तसाच त्याचा प्रतिध्वनी निर्माण होत असतो. तैसा समजता या भजना, मी साक्षी भूतू पै अर्जुना, हेत प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे हे अर्जुना, जर या सर्व देवदेवतांच्या भजनाला मीच
मूलाधार रूप आहे, तरी उपासकांच्या इच्छेप्रमाणेच त्या भजनाला फळ प्राप्त होत असते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः तस्य कर्तारपैमां विद्यात् कर्तारम् अव्ययम्. ही 4 वर्णाची समाज रचना मनुष्यांचा जो स्वभाव धर्म आहे त्यानुसार त्याची कर्मे यांना अनुसरून मी निर्माण केलेला आहे. मी तिचा कर्ता असून सुद्धा अकर्ता आणि अविनाशी आहे असे जाण. आता याची परी जाणू हे 4 वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे. हे जे 4 वर्ण मनुष्य लोकांमध्ये आढळून येतात तेही मी अशाच तटस्थपणानं गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केलेले आहेत. जे प्रकृतीचे आधारी गुणाचे व्यभिचारी कर्मे तदनुसारे विवंचली. मायेच्या आश्रयानं आणि गुणांच्या मिश्रणानं या कर्माचरणाचा विचार झालेला आहे. येथ एकचे हे धनुष्य पाणी परी झाले गा चहुवर्णी ऐशी गुणकर्म कडसनी केली सहजी. अर्जुना, मुळात हे सर्व मनुष्य मूळचे एकाच वर्णाचे आहेत, परंतु गुण आणि कर्म यांच्या धोरणानुसार हे चातुर्वर्णिक तयार झालेले आहे. मनोनी ऐकी पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वता याची लागी. ही जी चतुर्वर्ण व्यवस्था आहे ही वर्णभेद संस्था आहे, हिचा मी करता नाही, कारण ही आपल्या गुणकर्मानं विभागली असल्यामुळं मी याचा करता होऊ शकत नाही. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफली स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सपद्यते. कर्मफळाच्या ठाई माझी इच्छा नाही, म्हणून कुठलंही कर्म मला बंधनकारक होऊ शकत नाही. याचप्रमाणे मला जो ओळखतो तोही कर्माने बद्ध होत नाही. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे सर्व विश्व चराचर जे काही आहे ते माझ्यापासूनच तयार झालेलं आहे, पण मी मात्र हे केलेलं नाही. हे तत्व ज्याला बरोबर समजलं तो या संसार पाशातून सुटून मोक्ष स्थितीला पोहोचला असे जाण. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. या प्रकारे जाणून पूर्वीच्या मुमुक्षींनीही स्वधर्माचे आचरण केलेले आहे, म्हणून तू पूर्वजांची परंपरा कायम ठेवून तेच कर्म कर. मागील मुमुक्षु जे होते तेही ऐशिया जाणूनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा. अर्जुना, पाठीमागे जे मुमुक्ष लोक होऊन गेलेले आहेत त्यांनी हे माझे मूळ स्वरूप ओळखून कर्माचरण केलेले आहे. परी ते बीजे जैशी दग्धली नुगवतीची पेरली तैशी कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू. पण ज्याप्रमाणे भाजलेलं बी उगवत नाही त्याप्रमाणे त्यांनी जी कर्म केलेली होती त्या कर्माची ती सर्व निष्काम कर्म होती आणि ती कर्मेच त्यांच्या मोक्षाला कारणीभूत ठरली. हेथ आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपले चाडे सज्ञाना योगून हे. या विषया संबंधानं आणखीन एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या कर्माकर्माचा विचार शहाण्याने केवळ आपल्या आवडीच्या लहरीप्रमाणे करायचा नसतो. किम कर्म किम कर्मेति कवयो अप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. कर्म कोणते आणि अकर्म कोणते याविषयी ज्ञाते लोक देखील मोहित झालेले आहेत. जे जाणल्याने तू दुःखापासून मुक्त होशील असे कर्म मी तुला आता सांगतो. कर्म मणिपिते कवन अथवा कर्म काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी केले. कर्म म्हणजे काय आणि अकर्माचे लक्षण नेमकं कोणतं याचा विचार करता शहाणे लोकही गुरफटून गेलेले आहेत. जैसे का पुढे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशय घाली.
जसं खोटं नाणं खऱ्यासारखं अगदी हुबेहूब डोळ्यांना दिसत असतं, मात्र डोळ्यांना त्याचा भ्रम झालेला असतो. तैशी नष्कर्मितेचे भ्रमे जीवशीजता ती कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते. तसेच ज्याने मनात आणले असता ते प्रतिसृष्टी निर्माण करू शकतील अशा महासामर्थ्यवंतांची ही कर्मे निष्कर्मत्वाच्या खोट्या कल्पनेने झपाटल्यामुळे सकामच झालेली आहेत. वाचुनी मूर्खाची गोठे कायसी येत मोहले का क्रांतदर्शी मनोनी आता तेची परेशी सांगेन तुझ. अरे शहाण्यालाही ज्याचा थांगपत्ता कळलेला नाही त्या ठिकाणी मूर्खांची काय कथा. या प्रश्नसंबंधाने मोठमोठे दूरदृष्टी लोकही फसून गेलेले आहेत, म्हणून तोच विषय तुला आता स्पष्ट करून सांगतो, तो नीट ऐक. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. कर्मणो ह्यपि बोधव्यम् बोधव्यम् च विकर्मणः अकर्मण्यश्च बोधव्यम् गहना कर्मणो गती. कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे सर्व जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे ते सम्यकाधी जाणावे लागेत. साहजिकपणे ज्याच्यासह हे विश्व संभवतं त्याला कर्म म्हणावे. ते सहज कर्म अगोदरच नीटपणे केले पाहिजे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेशी. नंतर आपल्या वर्ण धर्माला योग्य असणारं जे कर्म असेल ते विशेष कर्म आहे, ते विहित कर्म ही त्याच्या उपयोगासह नीट समजून घेतले पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे हे तुलेनी काही न गुंफे अपैसेची. आणि मग ज्या कर्माचा निषेध केलेला आहे ते कर्मही नीट समजून घ्यावं. असं केलं म्हणजे आपण गोंधळून जात नाही. ये रवी जग हे कर्माधीन ऐशी याची व्याप्ती गहन परी हे असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. वास्तविक हे सर्व जग कर्मानच व्यापलेलं आहे, तेव्हा कर्माचा व्याप एवढा प्रचंड आहे, पण मी प्रसंगापुरतेच त्याच्या लक्षणाचे विवेचन करीत आहे. कर्मण्य कर्मायो पश्यत कर्मणीच कर्मयोः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्ता कृत कर्मकृत. स्वधर्मनियतम कर्म हेच अकर्म आहे, आणि कर्मरहित राहायचे म्हटलं तर त्यातही कर्म घडतेच, कारण बसणे हे सुद्धा कर्म आहे, झोपणे हे सुद्धा कर्म आहे. आणि अशा प्रकारे जो जाणतो तोच सर्व मनुष्यात खरा बुद्धिमान असून तोच सर्व कर्मे करीत असतानाही योगी असतो. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या. जो कर्म करीता असतानाही मी निष्काम आहे हे तत्व ध्यानात ठेवतो, कार्यसंग घडला असतानाही फळाची आशा बाळगीत नाही, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐशी या नष्कर्मिता तरी चांगी बोधला असे.
आणि कर्म करण्यामध्ये त्याची फक्त कर्तव्य बुद्धी असते, त्याच्या अंगी निष्कामपणा चांगलाच मुरला आहे असे जाणावे. म्हणजे जो कर्तव्यासाठी कर्तव्य करतो तोच खऱ्या अर्थानं निष्काम बनतो. तरी क्रिया कलापू आघवा आचरतू दिसे बरवा, जो तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. तेव्हा जो आपली सर्व कर्मे यथास्थित रीतीने करीत असेल तो वरील लक्षणाने युक्त असल्यास ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा जो जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझे देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. जसा एखादा मनुष्य पाण्याजवळ उभा राहावा आणि त्याला त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसावं, पण त्याला हे माहित असतं की पाण्यामध्ये जे प्रतिबिंब दिसते ते मी नाही, तर मी या प्रतिबिंबापेक्षा वेगळाच आहे, अगदी पूर्णपणे निराळा आहे, हे तो जाणून असतो. अथवा नावे हनजोर घे, तो थडीचे रुख जाता देखे वेगे, त्याची साचोकारे जो पाहू लागे तव रुख म्हणे अचळू. किंवा जसा नावेत बसून नदीमध्ये विहार करावा आणि नदीकाठची झाडे वेगाने एकामागून एक अशी पाठीमागत जात आहेत हे दिसतं, पण व्यवस्थित विचार केल्यानंतर ती झाडे स्थिर आहेत हे दिसून येतं. त्याप्रमाणे तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाने, मग आपण पाहतो जाणे नैष्कर्मो ऐसा. तसाच आपले कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीने खचितच खोटे आहे असे जाणून जो आपले मूलस्वरूप ओळखतो तोच खरा निष्कर्म मनुष्य आहे. आणि उदू असताशनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नष्कर्मित्व जाणे कर्मीची असता. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो हे आपल्याला रोज दिसतं आणि या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत सूर्य गेलेला आहे हेही आपल्याला दिसतं, परंतु सूर्य मुळात स्थिरच असतो. त्याचप्रमाणे हा मनुष्य कर्म करीत असतानाही आपले निष्क्रियत्व स्थिर ठेवतो. तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळाधारे न बुडे भानुबिंब. तो इतर सर्वसामान्य माणसासारखाच दिसतो, पण सूर्याचे प्रतिबिंब जर पाण्यात पडले तर जसे सूर्यबिंब भिजत नाही तसे या निष्कर्मी मनुष्याला कर्म स्पर्श करू शकत नाही. ते न पाहता विश्व देखिले, न करता सर्व केले, न भोगिता भोगिले भोगे जात. असा निष्कर्म मनुष्य विश्व पाहत असतो, सर्व काही करीत असतो, सारे भोग भोगीत असतो, तरी पण त्या सर्व क्रियामधून तो तटस्थ असतो, अलिप्त असतो आणि त्या सर्वांपासून तो वेगळाच असतो. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तू. तो जरी एका ठिकाणी बसलेला असला तरी तो सगळ्या विश्वामध्ये संचार करीत असतो, किंबहुना तो स्वतःच विश्वरूप होऊन जातो. यश सर्वी समारंभा काम संकल्प वर्जितः, ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. ज्याचे सर्व व्यवसाय फलेच्या विरहित असतात आणि आत्मज्ञान रूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालेली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना. ज्या मनुष्याला कर्माचरणाचा कंटाळा येत नाही आणि कर्मफलाची आसक्ती राहत नाही, आणि हे कर्म मी करीन अथवा आदरली सिद्धी नेईन, येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना. शिवाय मी हे कर्म करीनच आणि हाती घेतलेले काम मी यशस्वीच करीन, तडीच नेईन, अशा संकल्पाचा सुद्धा ज्याच्या चित्ताला विटाळ झालेला नसतो. ज्ञानाग्निचे मुखी जेने जायली कर्मे अशेके, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख तू. आणि ज्याने ज्ञानरूपी अग्नीला सर्व कर्मांची आहुती दिलेली आहे तो मनुष्य म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे तू समज. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. कर्माच्या फलाची आसक्ती सोडून
जो सदा तृप्त आणि अहंकार रहित असतो तो कर्मास प्रवृत्त झाला तरी वस्तुता काहीच करीत नाही. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होऊन असे, ज्याचे ध्येय भाव नाहीसे झालेले आहे, जो कर्मफळाविषयी निरच्च आहे आणि जो नेहमी आनंदित असतो, जो संतोषाच्या गाभारा आत्मबोधाची या उगरा पुरे न म्हणेची धनुधरा आरोगिता, जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसलेला असतो आणि आत्मबोधाचे जेवण कितीही वाढले तरी पुरे असे म्हणतच नाही. निराश्रय चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम यद्रच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातितो विमत्सरः समासिद्धावसिद्धौषु कृत्वापि न निबध्यते. ज्याच्या मनामध्ये वासनांचा ठाव ठिकाणेच राहिलेला नसतो, ज्याची मन आणि बुद्धी पूर्णपणे त्याच्या स्वाधीन झालेली असतात आणि ज्यांची संग्रह बुद्धी निघून गेलेली असते, त्यानं सर्व संग्रह बुद्धी सोडून दिलेली असते, अशा पुरुषाने केवळ शरीर मात्रे करून कर्म केले तरी त्याला अजिबात दोष लागत नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडून या आशा कुरुंडी अहंभावेशी. तो आत्म्याच्या आनंदाची गोडी अधिकाधिक चढत्या क्रमाने आणि आवडीने सेवन करीत राहतो. तो आशेला सुद्धा सोडून देतो आणि अहंकारासह तिला ओवाळून फेकून देतो. मनोनी अवसरे जे जे पावे ते नेची तो सुखावे आपुले आणि परावे दोन्ही नाही. तसेच ज्या वेळेला जे काही त्याला प्राप्त होईल त्यामध्ये त्याला संतोष होतो आणि त्याचा माझे आणि दुसऱ्याचे हा भाव गळून गेलेला असतो. त्याच्यामध्ये मी आणि परखा असा भेदभावच उरलेला नसतो. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाई ऐके ते आहे तोची झाला चरणी हन चाली मुखे जे जे बोली ऐसे चेष्टा जात तिथुली आपणची जो. तो जे जे काही ऐकतो पाहतो, तो ज्या प्रकारे चालतो, ज्या पद्धतीने बोलतो, एकंदरीत त्याच्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या क्रिया कार्य आणि कर्म असतात तो सर्व काही तो स्वतःच झालेला असतो. हे असो विश्व पाही जयासी आपण ते वाचुनी नाही आता कवनते कर्म काही बाधी तयाते. हे संपूर्ण विश्वच त्याला आत्मस्वरूप होऊन गेलेलं असतं. मग अशा विश्वरूप झालेल्या निष्कर्मी माणसाला कोणते कर्म कशी काय बाधा करणार सांग बरे. हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया तुझे तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरे. मत्सराची निर्मिती दुजेपणातून होत असते. ज्याचा दुजेपणाच निघून गेलेला आहे, ज्याला मी आणि दुसरं असं उरलेलंच नाही, त्याला मत्सर कसा काय निर्माण व्हावा. तो पूर्णपणे निर्मत्सर झालेला असतो आणि तो स्वयंसिद्ध असतो. म्हणून सर्वापरी मुक्तो तो सकर्मोची कर्म रहितो सगुण परी गुणाचे तू येथ भ्रांती नाही. म्हणून असा पुरुष सर्व प्रकाराने मुक्त असतो. तो कर्म करतो परंतु त्या कर्मातून अलिप्त असल्यामुळे अकर्म राहतो. तो दिसताना गुणयुक्त दिसतो पण खरे त्याचं स्वरूप निर्गुणच असतं. यामध्ये तिळमात्र संदेह नाही. गतसंगश मुक्तशु ज्ञानावसित चेतसः यज्ञाया श्रद्धा कर्म समग्रम प्रविलीयते. पूर्णपणे अनासक्त रागद्वेषांपासून मुक्त साम्य बुद्धिरूप झालेल्या ज्ञानाच्या ठाई चित्त स्थिर झालेला आणि केवळ यज्ञासाठी कर्म करणारा असा जो पुरुष त्याचे समग्र कर्म लयाला जाते. प्रविलयते म्हणजे नाहीसे होते, लीन होऊन जाते. तो धे संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला. तो जरी या ध्येयरूपामध्ये ध्येयधारी दिसत असला तरी तो वस्तुतः केवळ चैतन्य रूपच असतो
परब्रह्माच्या कसोटीला तो बिनतोडपणे उतरलेला असतो. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी ते लया जाती निशके तयाचाची ठाई. अशा पुरुषाने स्वाभाविकपणे सहज लीलेने यज्ञयागादी कर्मे केली तरी ती सर्व कर्मे आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन जातात. अकाळीची अभ्रे जैसी उर्मिवीन आकाशी हरपती या पैशी उदयली साती. ज्याप्रमाणे आकाशामध्ये अकाळी ढग निर्माण व्हावेत आणि ते कुठंच पाऊस न पडता आकाशाच्या आकाशातच विरून जावेत, त्याप्रमाणे तैसे विधी विधाने विहिते जरी आसरे तो समजते तरी ती ऐक्य भावी ऐक्याते पायतीचे गा. तशी अशा पुरुषाने केलेली यज्ञ यागादी सर्व प्रकारचे कर्म त्याच्याच ऐक्य भावामध्ये एकरूप होऊन जातात. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ज्याने स्वतःला ब्रह्मस्वरूप मानून ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्मरूप हवीर द्रव्य ब्रह्मोद्देशाने हवन केलेले असा जो यज्ञ करता त्याची ब्रह्मरूप आणि यज्ञरूप कर्मे ही एकच आहेत अशी ब्रह्मनिष्ठ बुद्धी झाल्याने तो ब्रह्मपदालाच जातो. हे हवन मी होता काय यज्ञ हा भोगता ऐशी या बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या. कारण त्याच्या ठाई हे हवन आहे, हा होता आहे आणि हा यज्ञाचा भोगता आहे इत्यादी भेद निघून गेलेले असतात. जे येष्टा यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे तो देखतसे विनाश भावे आत्मबुद्धी. यज्ञ यष्टा याजक आहुती मंत्र इत्यादी सर्वच तो अविनाशी आत्मस्वरूपच समजतो. म्हणजे या जगामध्ये जे जे काही त्याला दिसतं ते सर्व ब्रह्मरूपच असतं. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आली दयासम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. यामुळंच त्याला त्याचं कुठल्याही प्रकारचं कर्म हे ब्रह्मरूप होऊन जातं आणि त्याच्या बुद्धीमध्ये त्याचा ठाम असा निश्चय झालेला असल्यामुळं त्या मनुष्याचं कोणत्याही प्रकारचं कर्म हे निष्कर्म होऊन जातं. आता विवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जेही आणले योगाग्नीचे. ज्याने अविवेकाला ओलांडून विरक्तीशी संबंध जोडला आणि मग योगाची अग्निहोत्राला आरंभ केला. दैवमी वापरी यज्ञम योगिना परुपासते ब्रह्माग्नावपरी यज्ञम यज्ञेनेवोपजुह्वते. काही कर्मयोगी लोक केवळ देवतांच्याच उद्देशाने यज्ञोपासना करतात, तर दुसरे कोण ब्रह्मरूपी अग्नीत यज्ञ करून यज्ञरूपी परमेश्वराची उपासना करणारे असतात. जे यजनशील हरनिशी जेही अविद्या हविली मनेशी गुरुवाक्या हुताशी हवन केले. ज्याने रात्रंदिवस हा योग यज्ञ मानलेला आहे तो आपल्या मनाबरोबर अज्ञानाची आहुती गुरुने दिलेल्या उपदेशाच्या मंत्राग्नीमध्ये टाकतो. तेही योगाग्नी की यजिजे तो दैव यज्ञ म्हणिजे जेने आत्मसुख कामिजे पांडू कुमरा. त्यानेच हा योग यज्ञ करावा. अर्जुना, जो यज्ञ केला असता आत्मसुखाचा लाभ व्हावा त्या इंद्रिय देवता प्रीत्यर्थ केलेल्या यज्ञाला दैव यज्ञ असे म्हणतात. आता अवधारी सांगेन ऐनिका जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपाशेचे. आता आणखीन काही यज्ञ प्रकार सांगतो ते ऐक. जे ब्रह्माग्नीने अग्निहोत्र करतात ते त्या यज्ञानेच म्हणजे ब्रह्मयज्ञानेच यज्ञविधी करतात. श्रोत्रादींद्रियान्निन्ने संयमाग्निषु जुह्वति शब्दानि विषयान्यन्यो इंद्रियाग्निषु जुह्वति. कोणी संयमरूप अग्नीमध्ये श्रोतादी इंद्रियांचा यज्ञ करतात, तर कोणी इंद्रिय रूप अग्नीमध्ये शब्दादी विषयांचा यज्ञ करतात. हे संयमाग्नी होत्री हे युक्तित्रयाच्या मंत्री यवन करीती वित्री इंद्रिय द्रवी. कोणी
आत्मसंयमाचे म्हणजेच मनोनिग्रहाचे अग्निहोत्र आचरण करतात. ते काया वाचा आणि मन यांचे नियमन हेच मंत्र म्हणून इंद्रियरूपी द्रव्याची पवित्र आहुती देतात. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपाव्रत झाले इंद्रियानळ. दुसऱ्या कोणा पुरुषाला वैराग्य प्रकट होते, मग मनाचे नियमन करून ते त्यात इंद्रियाग्नी सिद्ध करतात. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडली पाचही कुंडे. मग वैराग्याची ज्वाळा चेतल्यानंतर विकाररूपी लाकडे पेटू लागतात आणि आशारूपी धूर अंतकरण पंचकरूपी पाची कुंडांना सोडून जाऊन ती कुंडे स्वच्छ आणि तेजस्वी बनतात. मग वाक्य विधीची या निरवळी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा मंत्र घुकून ते अंतकरणाच्या कुंडामध्ये इंद्रिय अग्नीच्या मुखी विषयांच्या विपुल प्रमाणात आहुती टाकतात. सर्वानी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणी चापरी आत्मसंयम योगाग्नो युवती ज्ञान दीपिते. दुसरे कोणी लोक ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये इंद्रियांची आणि प्राणाची सर्व कर्मे हवन करतात. एकी यया परिपार्था दोषु क्षायले सर्वथा आणि हृदयारणी मंथा विवेकू केला. अर्जुना, याप्रमाणे संयमाग्निहोत्राने काही पुरुष निर्दोष होऊन गेलेले आहेत. इतर काही पुरुषांनी हृदयरूप आरणीला म्हणजेच काष्ठखंडाला घासून पेटवण्याकरता विवेकाचा मंथा केला. तो उपशमे निहटिला धैर्य भारी दाटिला गुरु वाक्ये काढिला बळकटपणे. या मंथ्याला मनाच्या समाधानाने जखडून आणि मोठ्या धैर्याने दाबून गुरु वाक्याच्या सामर्थ्याने त्यांनी खूप जोराने घुसळला. ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी कागा आले जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. असे सारखे नेटाने घर्षण केल्यानंतर लवकरच त्यांना त्याचे फळ मिळते, कारण त्यातून ज्ञानाग्नी प्रकट होतो. पहिला वृद्धी सिद्धीचा संभ्रम तो निवर्तून गेला धमू मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. पण हा ज्ञानाग्नी प्रकट होण्याच्या पूर्वी सुरुवातीला वृद्धिसिद्धींचा धूर निघतो. हा धूर लवकरच निवळून जातो आणि ज्ञानाग्नीची ठिणगी निर्माण होत असते. तया मनाची मोकळी तेची पेटवण घातली जे यमदमे हळुवारले आयते होते. मग या ठिणगीला मनाचे यमदमानी वाळून हलके झालेले असे पेटवण म्हणजे जळण इंधन सापडलं. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतरची या समिधा स्नेहेची नानाविधा जाळिलिया. मग तो अग्नी एकदम भडकतो आणि ज्वाळा उसळतात. त्यामध्ये निरनिराळ्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपाबरोबर जळून खाक झाल्या. तेच सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची या आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिसलिया. त्यावेळी सोहमस्मी हा मंत्र उच्चारित दीक्षितांनी पेटलेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती दिल्या. पाठी प्राणक्रियेची श्रवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ व भृत्य समरशी सहजे झाले. या प्राणकर्मरूपी श्रुवा नामक दर्भ पात्रासह अग्नीत शेवटची आहुती पडली आणि अखेरीस ब्रह्म तादात्म्याच्या एकरूप अवस्थेमध्ये या यज्ञ समाप्तीचे स्नान झाले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हूत शेख तोची पुरोडाशू देख घेतला तेही. यानंतर या संयम यज्ञातील अवशिष्ट हवीर भाग जो आत्मज्ञानाचा आनंद तो या यशाने पुरोडाश म्हणून ग्रहण केला. एक ऐशियाई यजनी मुक्त झाले गा त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरियानानी परिप्राप्त येते. कोणी एक या अशा प्रकारच्या यज्ञ विधानाने त्रिलोकी मुक्त झाली
ही आतापर्यंत सांगितलेली यज्ञ विधाने जरी निरनिराळी दिसत असली तरी सर्वांचे साध्य एकच आहे, ते हेच की ब्रह्मसमरसत्व प्राप्त करून घेणे हे होय. ज्ञानेश्वरांनी यामध्ये यज्ञ कर्माचं रूपकात्मक अतिशय सुंदर पद्धतीने हे वर्णन केलेलं होतं. द्रव्यज्ञ सपो यज्ञ योगयज्ञ तथा परी स्वाध्याय ज्ञान यज्ञाचु यत ह्या संशयित व्रतः. ह्याप्रमाणे तीक्ष्ण व्रताचरण करणारे यती म्हणजे संयमशील पुरुष, कोणी द्रव्यरूप, कोणी तपोरूप, कोणी योगरूप, कोणी स्वाध्याय म्हणजे दिव्य स्वकर्मानुष्ठान रूप आणि कोणी ज्ञानरूप यज्ञ करीत असतात. एक द्रव्यज्ञ मणिपती, एक तपसामग्रिया निपदविती, एक योग यावही आती जे सांगितले. कोण द्रव्ययज्ञ करतो, कोणी तपयज्ञ करतो आणि कोणी योगयज्ञ करतात. एकी शब्दी शब्दो यजिजे तो वाग्यज्ञ मनिजे, ज्ञाने नेयगमिजे तो ज्ञानयज्ञ. कोणी शब्दामध्ये शब्दांचा होम करतात, त्याला वाग्यज्ञ हे नाव आहे. आणि ज्ञानानं ज्ञेयाला जाणणं म्हणजे परब्रह्माचं ज्ञान करून घेऊन परब्रह्माला जाणणं, त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता ते साकडे परे जितेंद्रियाची घडे योग्यता अवसे. परंतु हे अर्जुना, ही सर्व यज्ञाची कोडी सोडवणे फार कष्टाचे आहे. पण ज्यांनी इंद्रियावर आपली सत्ता स्थापन केलेली आहे त्यांना आपल्या अंगाच्या बळाने हे सर्व साधने शक्य होते. हे प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पाती केले आत्महवन. ते अतिशय कुशल असतात आणि योग सामर्थ्याने संपन्न असल्यामुळे त्यांना आपल्या जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये हवन करता आले. अपाने जुवती प्राणम प्राणी अपानम तथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणः. प्राणायामाविषयी तत्पर असणारे कित्येक लोक प्राण आणि अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणाचा आपणात आणि अपानाचा प्राणामध्ये होम करतात. मग अपानाग्नीचे नेमुखी प्राण दर्वे देखी हवन केले की अभ्यास योगी. दुसरे कोणी दृढ निश्चयाने आणि सवयीने योग साधना करून अपान रूपी अग्नीमध्ये प्राणवायू रूपी द्रव्याची आहुती देतात. एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंदती ते प्राणायामी म्हणपिती पांडू कुमरा. कोणी अपानाचे प्राणात हवन करतात आणि आणखी कोणी प्राण आणि अपान या दोहोंनाही कोंडून टाकतात. अशा योगांना प्राणायामी असे म्हणतात. अपरिणेतहार प्राणन प्राणेषु जुह्वति सर्वप्येते यज्ञ विद्दु यज्ञक्षपीत कल्मषः. दुसरे कोणी आहार नियमित करून प्राणातच प्राणाचे हवन करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारी व यज्ञाने आपल्या पापाचा क्षय करून घेणारी होत. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. कोणी वज्रयोग नावाच्या योग पद्धतीने सर्व आहार आटोपते घेतात आणि प्राणाचे प्राणाच्याच ठिकाणी मोठ्या धैर्याने हवन करतात. ऐशी मोक्ष काम सकळ समस्त हे जनशीळ जेही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. अशा प्रकारे यज्ञ साधनाने मनाची सर्व मळ टाकून हे सर्व यज्ञ करते मोक्षाचीच इच्छा करीत असतात. जया विद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नियानी होता उरेचिना. ज्यांचे मायामोह जळून केवळ सहज आत्मस्वरूप शिल्लक राहिलेले आहे त्यांच्या ठिकाणी अग्नी आणि यष्टा ही भावना सुद्धा शिल्लक राहत नाही. जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञचे विधान सरे मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात. या ठिकाणी अशा स्थितीमध्ये यष्टाचा हेतू पूर्ण होतो आणि सर्व यज्ञ विधान समाप्त होते. सर्व कर्माची उठाठेव नाहीशी होऊन जाते. विचार जेथ नरगे
हे तू जेथन निघे जे द्वैत दोष संगे शिंपेची ना. त्या ठिकाणी विचार आणि हेतू यांना प्रवेश करण्यास जागा शिल्लक राहत नाही आणि द्वैत भावनेचा दोष स्पर्श सुद्धा करू शकत नाही. यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम नायम लोकोष्टेज्ञशु कुतो अन्य पुरुषोत्तम. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, यज्ञ करून शेष राहिलेला जो भाग असतो तो प्रसाद हेच अमृत आणि ते सेवन करणारे असे जे लोक सनातन ब्रह्मापर्यंत जातात. यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्य लोक सुद्धा प्राप्त होत नाही, मग परलोक पदाची प्राप्ती कुठून होणार. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट हे सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममंत्री. सर्व यज्ञ झाल्यानंतर शेवटी अवीट, अनादि आणि निर्दोष असे ज्ञानपत्रात पडते. ते अहम ब्रह्मास्मी असे म्हणून ब्रह्मनिष्ठ लोक त्याचे सेवन करतात. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले मनोनी ब्रह्मते झाले अनायासे. अशा रीतीने जे या यज्ञाच्या शेवटी राहिलेल्या प्रसाद रूपी अमृताने तृप्त होऊन अमरपणाला पोचलेले आहेत ते सहजच ब्रह्मस्वरूप होऊन जातात. हे रा विरक्ती माळन घालीची जयासय मागणीची सेवा न घडेची जे योग यागू न करीतीची जन्मले साते. इतरांना या आत्मसंयम रूप अग्नीची सेवा घडत नाही जे जन्माला येऊन अशा प्रकारचा योगयाग संपादन करीत नाहीत त्यांना वैराग्याचा कधी लाभ होत नाही. जया ही कधड नाही तयाचे परत्र पुसशे काही मनोनी असो हे गोटी पाही पांडू कुमरा. अरे ज्याचं ऐहिकच चांगले नसेल त्याच्या पारलौकिक अवस्थेची गोष्ट तर फारच दूरची आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता भ्रमणो मुखे कर्मजानुदीतान सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. असे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्ममुखात चालू आहेत. ते सर्व यज्ञ कर्माने संपादन होणारे आहेत असे समज आणि हे जाणल्याने तू सर्व प्रकारच्या कर्मबंधनापासून मुक्त होशील. ऐशे भवती परी अनेक जे सांगितले तुझ का याग हे विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती. आतापर्यंत मी तुला जे काही अनेक प्रकारचे यज्ञ प्रकार सांगितले त्यांचा वेदामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे फोड करून विस्तार केलेला आहे. परी तिने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे हे तुल्यानी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. त्या मोठ्या विस्ताराची काहीच गरज नाही. अशा प्रकारे केलेले कर्म खरे यशस्वी होते आणि असे कर्म स्वाभाविकपणे बंधक होत नाही, ते बाधत नाही. हे ध्यानात घे म्हणजे झाले. श्रियां द्रव्यं याज्ञो ज्ञानात्मयज्ञा परंतपो सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परी समाप्यते. हे शत्रूला ताप देणारे अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेष्ठ आहे, कारण सर्व कर्माचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्येच होते. अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेदामध्ये बाह्यक्रिया प्रधान स्थूल प्रकारचे जे यज्ञ सांगितलेले आहेत त्यांचे शेवटचे फळ असे स्वर्गसुख आहे. ते द्रव्यादी यागो किर होती परी ज्ञान यज्ञाची सरीन पवती जैसी तारा तेज संपती दिनकरा पाशी. अरे ते यज्ञ म्हणजे काय तर जड द्रव्याचं हवन. त्यामुळं जशी सूर्याजवळ तारांच्या तेजाची चमचम फिकी पडते तसे ते सर्व जड यज्ञ या ज्ञान यज्ञाच्या पुढं हलके ठरतात. जे की परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. अरे जे ज्ञान स्फूर्तीच्या डोळ्यांना दिव्य अंजनासारखे होते आणि परमात्म सुखाचा गुप्त ठेवा सापडावा म्हणून ज्याला योगीजन कधीच दूर होऊ देत नाहीत. जे धावत या कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी
जे भुकेली आधनी साधनाची. जे ज्ञान सर्व कर्माचे अखेरचे फळ असते, निष्कर्मपणाची खाण आणि तळमळणाऱ्या साधकाचे पूर्ण समाधान आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिये विसरली विषय संगू. अरे जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्माची आवड दुर्बळ होऊन जाते, तर्क आंधळा बनतो, इंद्रियांना विषय श्रवणाचा विसर पडून जातो. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाची बोलके पण ठेले, जया माझी सापडले नेय दिसे. ज्या ठिकाणी मनाचे मनपण निघून जातं, बोलण्यातला बोलकेपणा खुंटून जातो आणि नेयाचा पत्ता लागतो. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. अरे जे ज्ञान वैराग्याची हौस पुरवते, विवेकाचे समाधान करते आणि अनायासपणे आत्मतत्वाशी गाठ घालून देते. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिना. तत्ववेत्ते ज्ञानी हे त्यांना प्रणिपात केल्याने, नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने आणि त्यांची सेवा केल्याने आत्मज्ञान सांगतात. हे लक्षात ठेव. ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते अत्युत्तम स्वरूपाचे जे ज्ञान आहे, ते जर मिळवायचं असेल तर खऱ्या जीवाभावाने संत सज्जनांची सेवा केली पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा, तेच सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सोबठा ओळगोनी. कारण ज्ञानाच्या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर साधू सेवा हा त्या मंदिराचा उंबरठ आहे. अर्जुना, तू मोठ्या उत्सुकतेने इकडे वळून याला गाठ. तरी तनु मनू जीवे, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दाश सकळ. म्हणून तन मन आणि प्राणानं संतांच्या चरणी समर्पण व्हावं आणि निरहंकारीपणानं सर्व प्रकारची त्यांची सेवा करावी. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पानये. असे केले म्हणजे ज्या ज्ञानाची आपल्याला इच्छा आहे त्या संबंधाने प्रश्न करावा. मग संत ते ज्ञान उपदेश करतील आणि ते ज्ञान असे आहे की ज्याचा उपदेश अंतकरणाला झाला म्हणजे मन संकल्प रहित होऊन जातं. यज्ञात्वा न पुनर्मोहमेव याशसी पांडवो, येन भूतान्यशेषेनो द्रक्षशात्मनेत्सो मयी. अर्जुना, जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू असा पुन्हा मोहात पडणार नाहीस, ज्या ज्ञानाने संपूर्ण सृष्टी तू आपल्या ठिकाणी आणि नंतर माझ्याही ठाई पाहशील. जयाचेनी वाक्य उजिवडे, जहाले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होयो. ज्याच्या प्रकाशानं हे चित्त निर्भय होऊन जातं आणि परब्रह्माच्या बरोबरीला येतं. ते वेळा प्रणपिया सहिते, ये अशेषही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखशी तू. अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे तू आपणा स्वतः सहित या समस्त भूतमात्राला माझ्या स्वरूपातच अखंडपणे पाहू शकशील. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय.
वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. ऐसे ज्ञान प्रकाशी पाहिल, तै मोहांधकार जाईल. जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा. अरे पार्था, ज्यावेळी श्री सद्गुरूची कृपा होईल तेव्हा अशा ज्ञान प्रकाशाची पहाट होईल आणि अज्ञानाचा काळोख पार मावळून जाईल. अपि चेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमः सर्वं ज्ञानप्लवेनेव व्रजनं संतरिष्यसि. जरी तू सर्व पातक्याहून अधिक पातकी असलास तरी त्या ज्ञानरूपी नौकेने सर्व पाप समुद्र तू सहज तरून जाशील. जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन असशी. अरे तू जरी पापाचे आगर असलास, अज्ञानाचा सागर असलास किंवा विकाराचा जरी डोंगर असलास तरी ज्ञानशक्तीची ने पाडे हे आघवेची गा ठोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. त्या सर्वांचा या परम ज्ञानशक्तीशी तुलना केली असता ते सर्व कसपटासारखे आहे. इतके विलक्षण उत्तम बळ या ज्ञानाच्या ठाई आहे. देखे विश्वसंभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेशी ना. अरे अमृत अशा परमतत्वाची ही विश्वाभास रूपी सावलीही ज्याच्या प्रकाशापुढे उरत नाही. तया कायशे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू तुझे जगी. अरे अशा सामर्थ्य संपूर्ण असणाऱ्याला तुझ्या मनातील असणारा हा मळ झाडून टाकण्यास कितीशे श्रम लागतील. अरे शंकाच मुळी वेडेपणाची आहे. या ज्ञानाच्या तोलाचे असेही मोठे आणि व्यापक जगात दुसरे काहीच असत नाही. येथै धावसी समिद्धोग्मी भस्मसात कुरुते अर्जुनो ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नी जसा टाक्यांना भस्म करून टाकतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्म बंधनाचे भस्म करून टाकतो. सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली ते प्रळयेचे वावटळी काय भ्रपुरे. त्रिभुवन पेटवून जो धूर आकाशात उसळला त्या प्रळय काळाच्या वावटळी पुढे हे ढग कितीचे पुरे पडतील. केवढी विशाल उपमा दिलेली ज्ञानेश्वरांनी. की पवनाचे नी कोपे पाणीची जो पळिपे तो प्रळयानळू काही दडपे तृणे काष्टे. किंवा जो पाण्याला सुद्धा जाळू शकतो असा वाऱ्याच्या जोराने धडाडलेला प्रळयाग्नी गवताने आणि लाकडाने दडपला जाईल काय. न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धो कालेनात्मनि विंदते. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही. कर्मयोगाने शुद्धांतकरण झालेला पुरुष योग्य काळी ते ज्ञान आपल्या ठाई प्राप्त करून घेतो. म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचेही पाडे पवित्र न दिसे. या परम ज्ञानाने मनाचा मल जाणार नाही हे म्हणणे विचारांती असंबंध ठरते. कारण खरे तर या ज्ञानासारखे जगात पवित्र असं दुसरं काहीच नाही. हेच ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. ज्याप्रमाणे या जगामध्ये एक चैतन्यच आहे, चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि चैतन्याला दुसऱ्या कशाची उपमाही देता येत नाही, तसेच ज्ञानाच्याही ज्ञान हे एकटेच आहे, याच्यासारखं दुसरं काहीच नाही. ज्ञानाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची उपमा देता येत नाही. या माते जाचेनी कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसले गिवसे आकाश हे. या महातेजस्वी सूर्यबिंबाच्या कसाला जर त्याच्या प्रतिबिंबाचा चोखपणा उतरला किंवा आकाशाची जर बोट बांधली तर ना तरी पृथ्वीची ने पाडे काटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पांडुकुमरा. किंवा पृथ्वीचं वजन करण्याचं जर एखादं साधन हाती आलं तरच अर्जुना या ज्ञानाला जगामध्ये उपमा लाभेल
नाहीतर ते अशक्य आहे. म्हणून बहुती परी पाहता पुढती पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती. सर्व प्रकारे पाहिले आणि पुन्हा पुन्हा विचार केला तरी असेच दिसते की ज्ञानाची पवित्रता ज्ञानातच आहे. ती इतरत्र आढळणे अजिबात शक्य नाही, सुतराम शक्य नाही. जैशी अमृताची चवी निवडजे, तरी अमृताची सारखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीची. ज्याप्रमाणे अमृताची चव कशी असते हे जर विचारलं तर ती अमृतासारखीच असते असे सांगावे लागते. त्याप्रमाणे ज्ञानाला उपमा ज्ञानाची द्यावी लागते. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे, तव ते साचचे हे पार्थ म्हणे जे बोलत असा. असो यावर आणखी जास्त बोलणे म्हणजे काळाचा अपव्यय करण्यासारखं आहे असे श्रीकृष्ण म्हणाल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा आपण म्हणतात तेच खरं आहे. परी तेचे ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. पण हे ज्ञान ओळखावे कसे असा प्रश्न विचारण्याचे अर्जुनाचे मनात आलेले होते. त्याचे इंगित जाणून मग म्हणे तशी किरटी, आता चित्त देई गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी उपावो तुझ. देव म्हणाले, बारे अर्जुना, ज्ञान साधण्याचा उपाय तुला मी सांगतो, तो ऐक. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराशयते इंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा परम शांती अचिरेनाधी गच्छति. श्रद्धावान, जितेंद्रिय आणि ज्ञानाची उत्कंठा असलेल्या पुरुषाला ते ज्ञान प्राप्त होते आणि ते प्राप्त होता क्षणीच त्याला पूर्ण शांती मिळते. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, दयाच्या ठायेंद्रिया मानू नाही. आत्मसुखाची गोडी चाखल्यामुळे तो सर्व विषयांचा वीट मानतो आणि तो इंद्रियांचे लाडही पुरवत नाही. जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. ज्याला मनाची भीड पडत नाही आणि जो कुठल्याही माईक पदार्थाला भोलत नाही, तो श्रद्धा बुद्धीच्या संगतीने सुखी झालेला असतो. तया तेची दिवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. त्याला अखंड आणि निर्दोष अशा शांतीने भरलेले हे ज्ञान निसंशयपणे शोधित येते. हे ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान अंतःकरणामध्ये ठसले आणि शांतीचा उदय झाला की मग आत्मबोधाचा प्रचंड विस्तार होत जातो. मग जे उती वास पाहिजे, ते उती शांतीची देखीजे, तेथ आपपरूने निजे निर्धारिता. असे झाले म्हणजे ज्या दिशेला तो पाहतो तेथे त्याला शांतीच आढळून येते आणि त्याची आपपर भावना ही पूर्णपणे निघून गेलेली असते. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगतासे अपारू पर्यसो आता. असा हा अधिकाधिक होणारा ज्ञान बीजाचा अपरंपार विस्तार किती म्हणून सांगावा. अज्ञच्या श्रद्धदानशु संशयात्मा विनश्यति, न अयं लोको अस्ति न परो न सुखम संशयात्मनः. जो ज्ञानहीन, श्रद्धाहीन आणि संशयी असतो तो अधोगतीला जातो. संशयी माणसेला ना इहलोक ना परलोक ना सुख मिळत. ऐकी जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण सांगू. अर्जुना, ज्या प्राण्याला अशा या ज्ञानाची चाड नाही त्याच्यासारखे जीवन जगण्यापेक्षा मरण आलेले चांगले. शून्य जैसे गृह का चैतन्य वीन देह, तैसे जीवत ते समोह ज्ञानहीन. ओसाड असलेले घर किंवा प्राणहीन असलेले शरीर, तसे त्याचे ते ज्ञानहीन जीवन केवळ भ्रमिष्टपणाचे असते. अथवा ज्ञान की रापूनोही
परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीच्या पै. किंवा ज्ञान प्राप्त झालेले तर नाहीच, पण निदान त्याच्याविषयी काहीतरी आदर वाटत आहे अशी कोणाची जर स्थिती असेल तर त्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्तीचा काहीतरी ओलावा आहे, काहीतरी संभव आहे असे समजावे. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते अस्थायी न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाणू. ज्याला ज्ञान नाही त्याला काहीच किंमत नाही, तरी पण ज्ञान नसून शिवाय ज्ञानाविषयी नुसता आदरही नसेल तर तो प्राणी संशयाच्या आगीमध्ये भस्म झाला असेच समजावे. जे अमृत ही परी नावडे, ऐसे सावियाची आरोचकू जै पडे, तै मरण आले असे पुढे जाणू एकी. प्रत्यक्ष अमृत सुद्धा रुचीला येत नाही असे जेव्हा एखाद्याला आपोआप आवडणे येते तेव्हा त्याचे मरण ओढवले आहे असे स्पष्टपणे समजावे. पैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेशची माझे, तो संशय अंगीकारिजे येथो भ्रांती नाही. त्याप्रमाणेच जो विषय सुखामध्ये रंगलेला असतो, ज्ञानाविषयी ज्याला कसलीही आस्था असत नाही, तो खास संशयाने झपटलेला आहे असे सिद्ध होते. मग संशयी जरी पडिला, तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. मग जो संशयामध्ये पडलेला आहे त्याचा सत्यानाशच होतो, तो ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही सुखांना मुकलेला असतो. जया काळजरू अंगी बाणी, तोषतोष्णे जैसी नेने, आगी आणि चांदिने सरिषेची मानी. ज्याच्या अंगामध्ये भयंकर ताप आहे त्याला जसा थंड आणि उष्ण यामधला भेद कळत नाही, तो जसा आग आणि चांदणे या दोन्ही गोष्टी सारख्याच समजतो. तैसे साच आणि लटके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताही तो. त्याप्रमाणेच या संशय पतिताला खरे आणि खोटे, असंबंध आणि योग्य काय, हित काय आणि अहित काय यांची ओळखच पटत नाही. हा रात्रंदिवसू पाही, जैसा जात्यंदा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. जन्मताच आंधळा असलेला जसे रात्र आणि दिवसाचे त्याला भान नसते, त्याप्रमाणेच या संशय मग्न असलेल्या माणसाला काहीही कळत नाही. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान सच्चिन्न संशयम्, आत्मवंतं न कर्माणि निबंधन्ति धनंजय. हे धनंजया, कर्मयोग विधीने ज्याने आपली कर्मे म्हणजे कर्म बंधने टाकलेले आहेत, ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नाहीसे झालेले आहेत, अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बद्ध करीत नाहीत. मनवनी संशयाहुनी थोरू, हानिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. म्हणून या संशय इतके या जगामध्ये दुसरे कुठलेही थोर पाप नाही. प्राण्याला पकडून त्याचा सत्यानाश करण्याकरता हे एक जाळीच आहे. येणे कारणे त्वा त्याजावा, आधी हाची एकू जिनावा, जो ज्ञानी याचा भावा माझी असे. म्हणून ज्ञानाच्या अभावामुळे उत्पन्न होणारा हा संशय तू सोडून दे. या एकालाच तू पहिला प्रथम जिंकले पाहिजेस. जय अज्ञानाचे गडद पडे, तै हा भववस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. ज्या वेळेला अज्ञानाचा घन अंधार पसरतो तेव्हा याला फारच जोर चढतो आणि श्रद्धेचा मार्ग सर्वस्वी खुंटून टाकतो. हृदयी हाची न समाई, बुद्धी ते घेऊसुनी ठाई, तेच संशयात्मक होये लोकत्रय. मग हा हृदयामध्ये साठून नाहीसा होऊन बुद्धीला ग्रासतो आणि लवकरच सर्व भुवनत्रयच त्या पुरुषाला संशयमय होऊन जातं. तस्मात् ज्ञान संभूतम रथम ज्ञानासीनात्मनः,
चित्वैनं संशयम योगमातिष्ठोतिष्ठो भारत. म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या तुझ्या हृदयातला हा संशय ज्ञानरूपी खड्गाने छेदून टाकून निष्पाप कर्मयोगाचे अवलंब कर आणि युद्धाला सिद्ध होऊ. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके आगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. जरी हा संशय कितीही माजला, कितीही थोर झाला, तरी तो एकाच उपायाने नाहीसा होतो. जर आपल्या हातामध्ये ज्ञानाची लखलखती तलवार असेल तर हा संशय त्याच्या पुढे टिकू शकत नाही. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निषेखता पिटे मानशीचा. तेव्हा अशा धारधारी ज्ञानशस्त्राने, ज्ञानाच्या तलवारीने याचा समूळ नाश होतो आणि मनात याचा यत्किंचितही शेष भाग उरत नाही. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करुणी हृदयस्था संशयासी. म्हणूनच हे पार्था, झडकर उठ आणि आपल्या हृदयात राहणाऱ्या या संशयाचा नाश करून टाक. ऐके सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्णू ज्ञानदीपू, तो म्हणतसे सकर्पू ऐशे राया. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ आणि ज्ञानदीपक श्रीकृष्ण अर्जुनाला कृपा करून म्हणाले, हे राजा धृतराष्ट्रा, हे तू ध्यानी घे. तव या पूर्वापर बोलाचा, विचारुनी कुमर पांडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. श्रीकृष्णाच्या आतापर्यंतच्या सर्व बोलण्यावरून विचार करून अर्जुन आता काय प्रश्न करील ते पहा. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणी पैल पुढा. भक्तीचे भांडार आणि रस आविर्भावाची प्रौढी असा तो प्रसंग पुढे सांगण्यात येईल. जयाची या बरवेपणी, की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी. ज्या शांत रसाच्या गोडवेपणावरून बाकीचे 8ही रस नुसते ओवाळून टाकावेत, ज्या शांत रसामध्ये सज्जनांच्या बुद्धीला विसावा सापडतो, तो शांतुची अभिनवेलो, ते पर्यसा मराठी बोलू, जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरितो. तो शांतरस या कथेमध्ये पूर्णपणे परिपाकाला येईल आणि ही कथा तुम्ही समुद्राहुनी खोल अशा अर्थपूर्ण मराठी शब्दातच ऐकावी. जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. इथून पाहताना सूर्यबिंब आपल्या बचके एवढं दिसतं, म्हणजे आपल्या मुठीत मायावे एवढंच दिसतं, पण त्याच्या प्रकाशास 3 लोकही अपुरेच पडतात. तसाच या मराठी शब्दांचा व्यापकपणाही तुमच्या अनुभवास येईल. ना तरी कामी तयाची इच्छा, फळे कल्पवृक्षू जायचा, बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे. मागणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे जसा कल्पवृक्ष फळ देत असतो, तसाच या मराठी शब्दांचा व्यापकपणा श्रोत्यांच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त होणार आहे. म्हणून आपण सावधपणाने हे सर्व ऐकावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. आता हे पुरे झाले, आपण तर सर्वज्ञच आहात, तेव्हा मी आणखी काय सांगावे, नीट लक्ष द्या एवढीच माझी विनंती आहे. जेथ साहित्यानी शांती, हे रेखा दिशे बोलती, जैशी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रियेच्या ठिकाणी सौंदर्य, सद्गुण आणि कुलीनपणा या सर्व गोष्टी असून पातिव्रत्यही असावे, त्याचप्रमाणे या ओवीमध्ये वाङ्मयाचे ललित गुण आणि शांतरस हे स्पष्टपणे दिसतील. आधीची साखर आवडे, तेची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी ना काकोडे नावा नावा. साखर मुळातच गोड असते, पण ती जर कुणी औषध म्हणून घेण्यास सांगितली तर ती पुन्हा पुन्हा आणि मोठ्या आनंदाने का बरे खाऊ नये.
सहजे मलया निलू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. मलयगिरीवरून येणारा वायू हा मुळचाच मंद आणि सुगंधाने भरलेला असतो आणि त्याच वाऱ्याला जर अमृताची गोडी लागली आणि सुदैवाने त्याला सुस्वर नादही त्यामध्ये उत्पन्न झाला तरी स्पर्शी सर्वांग निभवी स्वादे जिव्हे ते नाचवी देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तर तो वायू आपल्या स्पर्शाने सर्व अंगाचा दाह शमवतो, सर्व शरीराला शांतता प्रदान करतो, गोड रुचीमुळं जिभेला आनंदाने नाचवतो आणि कानांना तृप्त करून त्यांच्याकडून धन्य धन्य असे उद्गार निर्माण करतो. तैसे कथेचे ये ऐकणे एक सर्वनाशी होय पारणे आणि संसार दुःख मिळवणे विकृती विने. त्याचप्रमाणे ही जर कथा ऐकली तर कानाचे पारणे फिटून जाते, कसल्याही प्रकारचा अपाय न होता संसार दुःखातून समूळ नाहीशे होता येते. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. जर मंत्राने शत्रू मरत असेल तर हातात कट्यारीसारखे हत्यार घेण्याचे काय कारण. जर दूध साखरेने रोग नाहीसा होत असेल तर कडुलिंबाचा रस काय म्हणून प्यावा. पैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाला न मारता आणि इंद्रियांना न दुखविता या कथा श्रवणानेच आपोआप मोक्ष मिळणार आहे. म्हणून यातील या रानुका गीतार्थू हा निका ज्ञानदेवो म्हणे ऐका निवृत्ती दासू. निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानदेव म्हणतात तेवढ्या शांतपणाने हा गीतार्थ नीटपणे श्रवण करा. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की